आपण ज्या इमारतीमध्ये राहतो तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला पाहिजे त्या नुसार आपण एखादी भिंत तोडतो किंवा भिंत शिफ्ट करतो। त्यामध्ये प्रामुख्याने काय होतं, तुम्ही जर भिंत त्या स्लॅबवरती बांधली तर स्लॅबमध्ये डॅमेज होऊ शकतं, कारण स्लॅबला पॉइंट लोड किंवा युडीएल म्हणतो ते घेण्याची कॅपॅसिटी नसते, त्याला प्रेशर आपण देऊ शकतो। तर त्या ठिकाणी स्लॅबला खालच्या साईडनी टेन्शन झोनमध्ये क्रॅक डेव्हलप होऊ शकतो। त्याचप्रमाणे तुमचा मुद्दा बरोबर आहे, आपण एक जबाबदार व्यक्ती म्हणून जी फ्लोरिंग आपण बदलतो ना ती बदलली नाही पाहिजे। कारण फ्लोरिंग बदलताना काय होतं, एकतर आपण एक्झिस्टिंग फ्लोरिंग चुकीच्या पद्धतीने काढतो आणि त्याच वेळी कारण अनस्किल जी माणसं असतात काम करणारी त्यांना त्याचे इम्पॉर्टन्ट कळत नाही। जेव्हा ते चिनी हातोडीने जे एक्झिस्टिंग फ्लोरिंग काढतात त्यावेळी जे व्हायब्रेशन जे डेव्हलप होतं त्याच्याने स्लॅबच्या बॉटम साईडला मायनर टू मेजर हेअर क्रॅक डेव्हलप होतात आणि एक्झॅक्टली त्याच हेअर क्रॅक मधून मॉइश्चर कंटेंट आतमध्ये गेल्यामुळे जे केमिकल रिएक्शन म्हणतो त्याला ऑक्सिडेशन म्हणतो, त्याच्याने स्टीलला गंज लागतो। स्टीलला गंज लागल्यामुळे स्टीलची आणि कॉन्क्रीटची डिबॉन्डिंग होते आणि बऱ्याचदा स्लॅबचा बॉटम पोर्शन कोलॅप्स झालेला आणि त्याच्याने ऍक्सिडेंट झालेला आपण पाहिलेला आहे।